दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि काहीतरी करू पाहणाऱ्या महिलांशी आपण संवाद साधतोय. खरं तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि हाच विचार घेऊन खरं तर आजही आपल्या समाजात अनेक महिला सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याचं दिसते. आणि याच अनुषंगाने खरं तर आज आपण जागतिक महिला दिनाच्या या विशेष मुलाखतीच्या सत्रामध्ये फुलजयंती जिल्हा परिषद गटात नुकत्याच निवडून आलेल्या सौ संगीता अक्का हनुमंत दुधाळ यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. खरं तर संगीता अक्कांना फुलजयंती जिल्हा परिषद गटात अतिशय मोठ्या मताधिक्याने नागरिकांनी निवडून दिले. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. अक्का, तुमचं स्वागत आहे. आम्हाला आपलं बालपण कुठे गेलं आणि कुठे शाळा कुठं तुम्ही शिकलात ते जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल? नमस्कार, मी संगीता हनुमंत दुधाळ. माझे बालपण मरोडे येथे झाले आणि शिक्षण मरोडेमध्येच झाले. खरं तर अक्का, नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात. आपण जिल्हा परिषदेचे उमेदवार होतात फुलजयंती जिल्हा परिषद गटात. चांगल्या मताधिक्याने नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलं. एकंदरीत कसा अनुभव होता? पहिल्यांदाच तुम्ही जिल्हा परिषद लढवली आणि जिंकलात. एकंदरीत निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये कसा अनुभव होता आपला? निवडणुकीच्या कार्यकाळात खूप छान प्रतिसाद होता आणि पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार समाधानदादा आवताडे यांनी आम्हाला उमेदवारी दिली. भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावोगावी प्रचार करून लोकांनी प्रतिसाद खूप छान आम्हाला दिला. त्यामुळे प्रचंड बहुमताने आम्ही विजयी झालो. हुलजंती गटातील सर्व गावातील अडीअडचणी आणि ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. अक्का, काय सांगाल? खरं तर स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष होऊन गेलेत तरीही आजही समाजात महिला आणि मुलींवरचं अत्याचाराचं प्रमाण कमी झालेलं नाही. विविध बातम्यांमधून आपण पाहतो की महिलांवरचा अत्याचार आजही सुरूच आहे. त्याबद्दल अक्का काय सांगाल? महिलांनी स्वतः धाडसी व्हावं, खंबीरपणे उभे राहावे. आणि खरं तर जागतिक महिला दिन आहे आणि असं असताना तुम्ही तुमच्या भागातील महिलांसाठी कोणते विशेष उपक्रम राबवलात? त्यांना सक्षमीकरण होण्यासाठी तुम्ही काय केलं? महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी मातोश्री छाबाताई दुधाळ आम्ही पतसंस्था काढलेली आहे. त्या पतसंस्थेतर्फे आम्ही महिलांना रोजगार देऊ, कर्ज देऊ, जे काही कामे असतील ते आम्ही यापुढेही करू. येणाऱ्या काळात गरजू महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. अक्का, काय सांगाल? खरं तर जागतिक महिला दिन आहे आणि असं असताना तुम्ही महिलांना किंवा मुलींना काय संदेश द्याल? मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे. मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि कुटुंबाला हातभार लावला पाहिजे. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित सदस्या सौ संगीता अक्का हनुमंत दुधाळ. खरं तर जागतिक महिला दिनानिमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधलो. खरं तर अक्काकडे बघितल्यानंतर त्यांच्या एक विश्वास वाटतो की खरं तर ग्रामीण भागातील स्त्रिया ही काहीतरी करू शकतात. खरं तर अत्यंत कठीण असणारी ही निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे आणि असं असताना खरं तर त्यांचा मोठा जनसंपर्क असेल किंवा समाजाप्रती त्यांनी केलेलं कामं असतील आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून खरं तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील फुलजयंती जिल्हा परिषद गटात त्यांना निवडून दिलं. आणि असं असताना एकंदरीत हनुमंत शेठ दुधाळ यांच्या कामामुळे आणि त्यांच्या जनसंपर्कामुळे देखील या निवडणुकीत त्यांचा विजय झाल्याचं दिसून आलं. आणि असं असताना एकंदरीत जागतिक महिला दिनानिमित्त आपण संगीता अक्का दुधाळ यांच्याशी संवाद साधलो. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूजच्या माध्यमातून आपण इथेच थांबूयात. पुन्हा एकदा आमच्या सर्व महिलांना, श्रोतेगणांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. इथेच थांबूयात. धन्यवाद.